कला दर्पण न्यूज। अखिल भारत हिंदू महासभेच्या हुपरी रेंदाळ पदाधिकारी निवडीचा भव्य सोहळा, रेंदाळ संपर्क कार्यालयाचे जल्लोषात उद्घाटन। हुपरी नगरपालिका क्षेत्रात अखिल भारत हिंदू महासभेच्या पदाधिकारी निवडीचा दिमाखदार व शिस्तबद्ध सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। रविवार 22 मार्च रोजी हुपरी येथील पैसा फंड बँक शेजारील पॉप्युलर हॉटेलच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात हिंदू महासभेच्या विविध महत्त्वाच्या पदांची अधिकृत घोषणा करण्यात आली। यावेळी उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शहर संघटक, युवा आघाडी शहर प्रमुख तसेच रेंदाळ महिला आघाडी शहर प्रमुख अशा विविध पदांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली। कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली असून संपूर्ण वातावरणात उत्साहाचे आणि हिंदुत्वनिष्ठ विचारांचे वातावरण पाहायला मिळाले। हुपरी शहरासाठी प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांची निवड अशी: प्रभाग क्रमांक 1 निलेश कदम, प्रभाग क्रमांक 2 सचिन माळी, प्रभाग क्रमांक 4 शुभम पांडरबळे, प्रभाग क्रमांक 5 योगेश पाटील, प्रभाग क्रमांक 7 उमेश लोंढे, प्रभाग क्रमांक 10 अक्षय चौगुले। तसेच संघटनात्मक जबाबदाऱ्या अशा: विभाग प्रमुख सुहास माने, उपविभाग प्रमुख संदीप भंडारे, शहर संघटक दादासो कमते, युवा शहर आघाडी प्रमुख भरत देसाई। रेंदाळ परिसरासाठी महिला आघाडी प्रमुखपदी सविता महावीर लवटे यांची तर विभाग प्रमुख सौरभ अशोक कुंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच विभागनिहाय पदाधिकारी निवड अशा: वार्ड क्रमांक 1 सचिन सुतार, वार्ड क्रमांक 2 सुनील नरुटे, वार्ड क्रमांक 4 ऋषिकेश शेलार, वार्ड क्रमांक 5 पुष्पराज पाटील, वार्ड क्रमांक 6 युवराज घोडेस्वार। संपर्क कार्यालयाचं उद्घाटन। पदाधिकारी निवड प्रक्रियेनंतर रेंदाळ येथील नव्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले। या कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। या सोहळ्यास हिंदू महासभेचे प्रमुख मार्गदर्शक दिनेशजी भोगले, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय अबाजी सनस, उपाध्यक्ष नंदकुमार घोरपडे, राज्य संघटक मनोहर सोरप, राज्य प्रवक्ते डॉक्टर आनंद कुलकर्णी, महिला आघाडी प्रमुख तिलोत्तमा खानविलकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शीलाताई माने, जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश दत्तात्रय भोरे, कार्याध्यक्ष अभिजित पाटील, जिल्हा प्रवक्ते सुनील सामंत तसेच अजय सोनवणे, शेखर वीरकर, प्रशांत पाटील, शशिकांत पाटील, बबन खोपकर, हुपरी शहर प्रमुख संजय पाटील, रेंदाळ शहर प्रमुख सचिन शिवाजी सादळे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात हुपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनानं झाली। यावेळी कोल्हापूर फेट्यांचा साज, हलगीचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं वातावरण भारावून गेले। छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरले ते राज्य प्रवक्ते डॉक्टर आनंद कुलकर्णी यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, पक्षाची विचारधारा व आगामी ध्येय धोरणे या विषयावरील प्रभावी आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान। त्यांच्या भाषणामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि प्रेरणा निर्माण झाली। कार्यक्रमात नव्यानं निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना आगामी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यानं जबाबदारीनं कार्य करावे असं आवाहन मान्यवरांनी केले। रेंदाळ येथील नव्यानं सुरू झालेल्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी केंद्र निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, संघटन शक्ती आणि हिंदुत्वनिष्ठ विचारांची ठाम मांडणी यांची प्रभावी झलक पाहायला मिळाली। Subscribe now and press the bell icon.